SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूर अमरधाममधील 45 वर्षीय मदतनीसाचा अकस्मात मृत्यू। सविस्तर वृत्त असे। सातपूर स्वारबाबा नगर येथील अमरधाममध्ये मदतनीस म्हणून काम करणारा इंद्रजीत सिंग वय वर्ष 45 या इसमाचा आज पहाटेच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे। प्रथमदर्शनी चक्कर येऊन पायरीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे। त्याला फिट येण्याचा देखील त्रास होत होता असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते। यावेळी सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेबाबत अधिक माहिती सातपूर अमरधामचे केअरटेकर गौतम सोनवणे यांनी SPN न्यूजशी बोलताना दिली। काय नाही साहेब, माझं इथं किराणा दुकान आहे। सकाळी उघडण्यासाठी मी येत असतो आणि अमरधाममध्ये पण अंत्यविधीचं साहित्य विक्री केंद्र आहे माझं। अंत्यविधी करत असताना एक इंद्रजीत सिंग म्हणून एक मुलगा आहे, बेवारस आहे। त्याचे आईवडील त्याचा पूर्ण परिवार गावाकडे आहे। तो इथं अंत्यविधीस मदत करण्यास मला मदत करत असतो। त्याला घर बीर काही नसल्यामुळे तो पाण्या पावसामुळे उन्हामुळे अमरधामचा आसरा घेऊन अमरधाममध्ये झोपत असतो व त्याला फिट येण्याचा प्रकार आहे। त्याला हप्त्यातून, आठवड्यातून, महिन्यातून 2-4 वेळा फिट येत असते। तरी येथील सर्व नागरिक मित्रमंडळी कांदा बिंदा काय असेल चप्पल बूट लावून त्याच्या नाकाला लावून ते त्याची फिट घालवतात। त्याला तो खूप वर्षापासून आजार आहे। पण आज सकाळी मी जेव्हा दुकान उघडण्याकरिता आल्यानंतर मी आल्या पहिले अमरधाममध्ये येतो। आल्यानंतर तो खालच्या पायरीवर मला पडलेला दिसला। तर मला वाटलं त्याला फिट आली असेल। तर माझा एक मित्र आहे संतोष म्हणून, त्याला मी त्या शेख मावशीकडून कांदा आणायला लावला। त्याच्या नाकाला लावून बघितला पण त्याची काही प्रतिक्रिया आम्हाला जाणवली नाही। त्याचं पोट पण हललेलं नाही। असा प्रकार मागे पण काही वर्षापूर्वी झालेला होता। मुंबईहून एक माणूस आला होता आणि तो इथं मृत पडलेला होता। त्याला आम्ही हात लावला उठवण्यासाठी, तर पोलीस स्टेशनने आम्हाला विचारला होता का तुम्ही हात का लावला। त्यामुळे आम्ही त्याला अजून हात लावलेला नाही। तर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशनला आम्ही फोन केला असता त्यांनी अशी माहिती दिली की आम्ही चौकशीसाठी येत आहेत। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।